त्याच्यानंतर वकील साहेब कारवारडे आणि जिल्हा परिषदेचे सदस्य काले दुंगाराव देशमुख, आमचे तिथे माजी चेअरमन मार्केट कमिटीचे सर्व होते आणि राजू, त्यानंतर शिवाजीराज वडळकर, बोराडे पाटील, रामदास पाटील काळे आणि आलेले सर्व इतर. मी सर्वांचा एक छोटासा कार्यकर्ता असताना मला आमदार साहेबांनी या संस्थेवर पाठवले. मी आमदार साहेबांचे आणि सर्व संचालक मंडळांचे आणि भाऊंचे, बंकरांचे, दराडे साहेबांचे आणि मार्केट कमिटीचे सर्व जे आलेले पदाधिकारी यांचं मिळून सगळ्यात महत्त्वाचं की मी एकदम छोटासा एक कार्यकर्ता आहे आणि मला या संस्थेवर आमदार साहेबांनी शब्द दिला आणि मी त्याचं पालन करत आणि आमच्या खरेदी विक्री संघाचं याच्या पाठीमागे ज्या संचालक मंडळाने पालन केलं त्या पद्धतीनं म्हणजे पालन करल अशी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आमदार सुरगाटाला या समितीला कोण संचालक केले त्याबद्दल मी समितीचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आंदोलन दिलं त्याबद्दल निवड समितीचे आभार मानतो. भविष्यातही कोणाला अन्याय होणार नाही असे निर्णय निवड समितीने घ्यावे विनंती करतो. त्याचबरोबर सुशील साहेबांनी जो एक मुद्दा मांडला चेकचा, आमदार तुला संपर्क केले, आमदार तुला आपण चेक देतात, आमदार तुला तुम्ही बँक तर आमदार तुमचे अनुप्रदान होता. त्यासाठी आमदार तुला आपण शाखा उघडावी आणि आपल्याला सहकार्य तुम्हाला शिकायला मिळून जाते. आज खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड झाली. ही ठिकाणी निवड केली. त्या निवडीसाठी ज्यांनी काही निर्णय घेतले ते किशोरजी दराडे, माजी भाऊ बंकरांना यांच्याच विचाराने आणि याच्याच विचाराने आपली खरेदी संघाची संस्था अनेक वर्षापासून मतभेद न राहता सुरळीत आणि चांगल्या प्रकारे आता चेअरमन माजी चेअरमन सांगितले त्यांचा प्रगतीचा आढावा त्यांनी सांगितला आहे. खरोखरच संघात जाऊन या परिस्थिती यायला भाग पाडलं. चांगलं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वैद्य सर, रामदास काळे, जगन बोराडे, शिवाजी महाराज वडळकर, हनुमंतराव वाघाळकर, राधा अप्पा कारवडी पाटील, बाबासाहेब देशमुख, महेंद्रजी काळे,